नमस्कार. मिशन सीईटी 2026 यामध्ये नवीन जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करून आपण पुढं लेक्चरला सुरुवात करूया. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या दोन्हीसाठी उपयुक्त असणारा आजचा लेक्चर आहे. तुमच्यापैकी जर तुमचे मित्र मैत्रिणी कोणी जॉईन करायचे राहिले असतील तर त्यांना 8806 5970 77 या क्रमांकावर संपर्क करायला सांगू शकतात आणि आपल्या मिशन सीईटी प्रोजेक्टला जॉईन करायला सांगू शकतात. चला, आजचं आपलं कॉमन लेक्चर सुरू करूया. धातू आणि अधातू. पेपर फर्स्ट असो या पेपर सेकंड असतो, दोन्हीला विचारले जाणारे जे प्रश्न त्याच्यातून विचारले जातात. चला, पहिल्यांदा आपण आता बघूया धातू. धातूला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सांग. कमेंट बॉक्स सर्वांना ओपन आहे, तिथे ऑप्शन येतो, तिथे सांगा. बरोबर, मेटल. सुरुवातीला हे धातूमध्ये काय होतं, विद्युत वाहकता असते, ते उष्ण असतात, तेजस्वी असतात, चमकदार असतात आणि विशेष म्हणजे यांची तार पडते. काय होतं, हे धातू कसे असतात? चमकदार असतात, उष्णता असते यांच्यामध्ये. नंतर हे विजेचे विद्युत वाहक असतात धातू. त्यानंतर ते त्यांना जर मारलं किंवा ते धातू असे ठोकले तर हे पसरट होतात. ठोकल्यास काय होतात, हे ह्याच्यावर जर जोरानं घाव केला, मारलं तर हे काय होतात, पसरट होतात. पसरट. ओके. मुळात धातू हे किती आहे, धातू आणि अधातू हे दोन्हींचं जे आहे ते एकूण मूलद्रव्य किती आहेत? एकूण मूलद्रव्य बघा, हे नंतर घेऊ आपण. तुम्हाला लगेच अधातू पण सांगतो. अधातू. अधातू. अधातूला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये सांगा पटकन सांगा. नॉन मेटल. मेटल आणि नॉन मेटल. ओके. गुड, नसेल तर आता याच्या विरुद्ध हे असतात, जसं की आपण आम्ल आणि आम्लारी पाहिली होती, अगदी तसंच इथं पण उलट असतात, विरुद्ध असतात एकमेकांचे. अपवाद काही असतात आणि विशेष म्हणजे त्या अपवादावरच क्वेश्चन विचारले जातात जास्त, ते आपण पुढे शिकणारच आहोत. हं, चला. आता नॉन मेटल हे कसे असणार आहेत मग आता सांगा, पूर्ण ह्याच्या विरुद्ध आहेत. हे चमकदार नसणारे, चमकदार नसतात. त्याच्यात उष्णता व विद्युत जे आपलं वाहक असतं ते असतं, पण खूप कमी प्रमाणात नसल्याचं म्हणा. उष्णता आणि विद्युत. विद्युत नसल्याचं म्हणा. आणि यांना जर मारलं किंवा ठोकल्यास त्यांच्यावर याची तार बनत नाही, तारा बनत नाही. आणि यांची काय होतं, तार बनते. थोडक्यात धातू चमकदार, उष्ण, विद्युत असतात आणि त्यांची तार बनते. अधातू त्याच्या उलट चमकदार बरोबर, धन्यवाद. ते आपल्याला पुढे आहे. मॅडम तुम्ही सर मॅडम 1+ जे उत्तर दिले ना तुम्ही त्यांना तिथं रिनेम करा आणि नाव टाका, म्हणजे लक्षात येतं. कृपया या वेळेला कोणीही कॉल कॉल
आपण पाहिलं चमकदार नसतात, उष्णता, विद्युत ठोकल्यास त्याचे तार बनत नाही, जसं की मॅडमने सांगितले. तन्यता सर मॅडम कोण आहे ते, काय होतं मोबाईलचं नाव टाकलं ना लक्षात येत नाही आणि आम्हाला घ्यायला थोडं हे पडतं. ओके. आता हे एवढं तर लक्षात आलं तुम्हाला, मेटल आणि नॉन मेटल हे फक्त त्याचं ओळख एक आपण हे केले आहे. नंतर आपण पाहणार आहे. आता आतापर्यंत आपल्याला एकूण मूलद्रव्ये मला माहित असलेले किती आहे? एकूण मूलद्रव्ये 108, बरोबर. तर या मूलद्रव्यामध्ये माहितीये का 96 मूलद्रव्ये हे फक्त धातूचे आहेत आणि उरलेले जे 22 मूलद्रव्ये आहेत ते कोणते आहेत? अधातू. 96 कोणते आहेत? धातू. आणि राहिलेले कोणते आहेत? सॉरी, 96 जे आहेत ते धातू आहेत आणि फक्त उरलेले जे 22 आहेत ते अधातू आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा धातूमध्ये काही एक्झाम्पल सांगा जे की आपल्याला माहित आहे. अशी मी एक छोटा चार्ट पण देणार आहे, पण तोपर्यंत माहित असलेले सांगा बरं. तुम्ही एक दोन सांगा जे की फेमस आहेत, त्याच्यावर क्वेश्चन जास्त येतात असे सांगा. आज हिंदीचं पण लेक्चर होणार आहे. ऍल्युमिनियम, बरोबर तेच होणार आहे. पहिला आहे ऍल्युमिनियम. ओके. दुसरं कॉपर. नंतर कार्बन. आवाज कमी येतोय. सर्वांना आवाज येतोय? सर्वांना आवाज येतोय? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. लोखंड, बरोबर. येतोय? आहे. याचे भरपूर आहेत. आता अधातूचे सांगा. अधातूचे सांगा. बरोबर. ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, फ्लोरीन, सल्फर, बरोबर. एक छोटासा आता चार्ट घेऊ. आता अधातू आणि धातूची ओळख झाली. हे मूलद्रव्ये कधी कधी असं पण येतात की धातू अधातू किंवा एकूण मूलद्रव्ये किती आहे हा लक्षात ठेवा. त्यामध्ये विशेष असा येऊ शकतो 118 मूलद्रव्यापैकी धातू किती असतात आणि अधातू किती असतात. त्या दोन्हीवरही क्वेश्चन एक तयार होतो, येऊ शकतो एक्झाम. हे लक्षात ठेवा की 118 मूलद्रव्य असले तरी, किंवा असा पण येऊ शकतो धातू हे किती धातूचे हे एकूण किती मूलद्रव्य आहेत, त्यामध्ये आपल्या 96 लिहावं लागेल. अधातूसाठी सुद्धा सेम तसाच क्वेश्चन. ओके. इथपर्यंत समजले? समजलंय का? ओके. मल्लिकार्जुन सरांना समजलंय बाकी? ओके. जयश्री, पुढे जायचं. ओके. देवयानी पाटील मॅडम. आता आपण पाहूया धातू आणि इकडं अधातू. थोडंसं अजून थोडं. धातू आणि इकडं अधातू. आता ह्याच्यामध्ये काही थोडे एक्झाम्पल घेऊ. ओके. धातू पहिल्यांदा घेऊया सोने.
त्याचा की फॉर्म्युला हा आहे AU चांदी. हे फॉर्म्युले पण लक्षात ठेवायचे, जसं की आपण आम्ल आम्लाचे ठेवतो ना. जस्त जस्त हा लोखंडाला गंज लागू नये वापरला जाणारा आहे. जे आता त्याचा हे होतो मध्ये तांबे, लोखंड, मॅग्नेशियम, ओके. आता अधातू बघू कसं. हायड्रोजन, ओके. सेकंड ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरीन, ब्रोमीन, आणि आयोडीन. असे आपले सांगितल्याप्रमाणे इकडे 96 आणि तिकडं 22 आहे. त्याच्यामधले किमान 10 ते 15 तुम्हाला पाठ पाहिजे. किमान 10 तर पाठच पाहिजे. म्हणजे जरी क्वेश्चन मध्ये आले तर त्याच्यामध्ये फेमस, जसं की इकडं सोने, चांदी, जस, तांबे, लोखंड, मॅग्नेशियम. तिकडं पण हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, सोडियम, निकेल, अल्युमिनियम असं एक राहतात ना. हे जे आपल्याकडे आहे धातू अधातू, ते दोन्हीही आपल्याला जे की फेमस आहेत, मोजके मोजके आहेत, ते आपल्याला पाठ असले पाहिजे, जेणेकरून की एक्झाम मध्ये जे एक्झाम्पल येतील किंवा त्याचं काही फॉर्म्युले येतील ते आपल्याला ओळखायला सोपं जातं. ओके. आता ह्याच्या पुढे घेऊन ह्याचे भौतिक फरक पाहूयात काही धातू आणि अधातूचे. भौतिक फरक. ओके. पहिला आहे अवस्था. अवस्था म्हणजे स्टेट. किती अवस्था असतात मूलद्रव्याच्या? किती अवस्था राहतात? सांगा बरं. 3. बरोबर कृतिका मॅडम. बरोबर राजश्री मॅडम. 3 कोणत्या सांगू शकाल? बरोबर मल्लिकार्जुन सर. बरोबर मारुती सर. बरोबर मॅक्सेन सर. बरोबर. अवस्था कोणत्या कोणत्या राहतात? सॉलिड, लिक्विड. बरोबर मारुती सर. इथं आपल्याला घ्यायचं आहे वायू, द्रव, वायू. आपण मॅक्झिमम मराठी लँग्वेज मध्ये पेपर देणारे आपल्याकडे आहे. थोडस इंग्लिशला साईड आहे इंग्लिशचं, पण तेच वेळ जातो आपल्या इकडचं तिकडं तिकडचं तिकडं पाहण्यामध्ये. त्यापेक्षा आपण हे थोडंच लक्षात ठेवा, वायू, द्रव, वायू. ओके. म्हणजे काय होईल, आपला वेळ वाचतो. तर काही जणांना थोडासा प्रॉब्लेम होतो, मॅक्झिमम जणांची सेमी असल्यामुळे इंग्लिशमध्ये हे सगळ्यात सगळ्यांनी शिकलेलं आहे. पण इंग्लिशमध्ये काही जणांशी, काही जणांनी मराठी, ज्यांनी मराठीमध्ये शिकलंय ज्यांची 10वी पर्यंत किमान मराठी होती त्यांना खूप छान हे समजतं आणि लक्षात येतं. आता भलेही तुमचा गॅप पडलेला असेल, काही जण शिक्षक आहेत, जॉईन आहेत, त्यांनी शाळेमध्ये शिकवताना त्यांना सोपंच जातं. पण गॅपही पडला तरी असा उजाळा दिला की लक्षात येतं. आता धातू हे कसे असतात सांगा बरं, कोणत्या अवस्थेत असतात? धातू हे डॅश अवस्थेत असतात. असा पण क्वेश्चन येऊ शकतो. आता त्याचा उत्तर तुम्ही द्या. आढळतात.
कोणत्या अवस्थेत? बरोबर. तर मी काय म्हणलं, सर्वांना माहीतच आहे, फक्त आपल्याला उजळा द्यायचा. स्थायू अवस्थेत. असा पण एक MCQ तयार झाला आपला. कधी-कधी खूप सोपे पण क्वेश्चन येतात बरं का. सॉलिड, लिक्विड ओके. हे पण लक्षात ठेवा. ह्याने काही प्रॉब्लेम होणार नाही. कधी-कधी शब्दांपुढं पण येतं. पण शक्यतो सध्या मराठीवर जास्त होतं. ओके. आता ह्याच्यामध्ये काही अपवाद असतात. सगळे धातू स्थायू असतात का? असतात का? सगळे आढळत नाही. त्याच्यामध्ये काही अपवाद आहेत. अपवाद म्हणजे बघा आणि ह्या अपवादवर जास्त क्वेश्चन असतात बरं का. आणि अधातू धातूमध्ये एकच आहे अपवाद जास्त आहे. त्या अपवादमध्ये 100% आढळतात. हे बघा पहिला आहे पारा. पारा कोणत्या अवस्थेत आढळतो? ज्याला की मर्क्युरी म्हणतात. ओके. पारा कोणत्या ह्याच्यात आढळतो? द्रव अवस्थेत म्हणजे लिक्विड. ओके. सेकंड आहे तो तुम्हाला गॅलियम. गॅलियम पण तुम्हाला द्रव अवस्थेतच आढळतो. त्याची पण अवस्था कोणती आहे? द्रव. हे अपवाद लक्षात ठेवा. हे स्थायू इथला शब्द एवढाच लक्षात ठेवायचा. धातू हे स्थायू असतात आणि धातूमध्ये अपवाद जे दोन असतात ते पारा आणि गॅलियम ह्याला लक्षात ठेवायचं. झालं. एवढं जर अपवाद केलं लक्षात तुम्ही हे दोनच लक्षात ठेवायचं. हे दोन लक्षात ठेवलं तर तुमचा धातू इथला अवस्थेमधला क्लिअर. ओके. अधातू. अधातू हे कोणत्या स्टेज मध्ये आढळतात? अधातू हे वायू अजून पण आढळतात. वायू आणि नाही स्थायिक. वायू आणि स्थायिक या अवस्थेत पलीकडचं दिसतंय का तुम्हाला? थोडं इकडे लिहिते. या अवस्थेत आढळतात. आता स्थायूमध्ये किती आढळतात किमान आणि वायूमध्ये किती आढळतात ते पाहिजे आपल्याला. मला स्थायूमध्ये 10 आढळतात आणि वायूमध्ये 11 आढळतात. ओके. बरोबर. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये पण अपवाद आहे. तुम्हाला म्हटलं ना मी धातू आणि अधातू हे चॅप्टर जास्तीत जास्त अपवाद याच्यावरच क्वेश्चन मॅक्झिमम येतात. अपवाद. अपवाद मध्ये इथं पण एक द्रव अवस्था आढळते. आता इथं दोनच अवस्थेत आढळलं पाहिजे ना. द्रव आलाच की म्हणून हे अपवाद. द्रव अवस्था. द्रव अवस्थेमध्ये कोणता आढळतो इथं? कोणाला असेल तर सांगू शकता. ब्रोमीन. ओके. बरोबर. ब्रोमीन. आता एवढंच लक्षात ठेवायचं पण अवस्थामध्ये पहिल्यांदा धातू जे असतो तो स्थायू अवस्थेत असतो. अपवाद मध्ये त्याचे दोन आढळतात जे की पारा आणि गॅलियम आहेत. अधातू जे वायू आणि स्थायू अवस्थेत असतात ज्याचे की वायू 10 आहेत आणि सॉरी स्थायू 10 आहे आणि वायू 11 आहे. त्याच्यामध्ये पण द्रव अवस्थेमध्ये एक ब्रोमीन आढळतो. ओके. चला पुढे जायचं. भौतिक फरक हे आहे त्याचे. अजून थोडा पण फरक आहे त्याचे ते बघूया. पुढे जायचं. येस. सांगा कमेंट बॉक्स मध्ये. ओके. आपल्याला ना शास्त्राच्या गतीनं जायची सुरुवात.
तशासाठी घाई नाही करायची जास्त. वाचवासारखं जायचं आणि जेवून घ्यायचं. ओके. सेकंड आहे म्हणजे ते थोडंसं दिसायला हे होईल. चकाकी. आता तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलं, तुम्ही थोडीशी ओळख करून दिली आपण. चकाकी. सगळ्यात मेन लक्ष. ओके. धातू काय होतात मग? चकचक का? चकचक चमकतात का थोडक्यात? धातू चमकतात का? धातूंना चकाकी असते. चकाकी असते. का बरं असतील चकाकी? प्राचीन याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन मुक्त राहतात, त्याच्यामुळे धातू चकक. ओके. फ्री इलेक्ट्रॉन ते आतून भासून भरलेले राहतात. येस. सिल्वर वगैरे तुझ्यामध्ये. आणि अधातू चमकतात का? अधातूला चकाकी असते का? असते नाही. पण इथं पण आलं अपवाद. संतोष सर, इथं पण अपवाद आहे. नाही, तुमचं उत्तर बरोबर आहे, अधातू हे नाहीये. पण याच्यामध्ये आला अपवाद. अपवाद का बरं आला असं? सगळ्यांना आवडणारी एक वस्तू आहे, जास्त करून आम्हाला लेडीज मध्ये सगळ्यांनाच एक वस्तू आवडते, तिला चकाकी असते, पण ते अधातू आहे. बरोबर. हिरा. बरोबर. नसेल तर ग्राफाईट. आणि थर्ड, येस, डायमंड, कृतिका मॅडम. थर्ड आयोडीन. हे 3 लक्षात ठेवा. त्याला चकाकी असते. चकाकी असते. आणि तुम्ही हे सगळं ना क्लास करताना छोट्या मोठ्या असं पूर्ण जरी नाही घेता आलं ना, माझ्यासारखं असं शॉर्ट शॉर्ट छोटं छोटं पुढं घेऊन घ्यायचं. म्हणजे काय होतं, काही दिवसाला रेकॉर्डिंग बघण्यापेक्षा तुमच्या शॉर्ट नोट तुम्हाला कामाला पडतात. जर कोणी जॉईन नसेल, जे रेकॉर्डिंग बघत असेल, त्यांनी असं एक शॉर्ट लिहून ठेवायचं. म्हणजे तुम्हाला नजर फिरवताच लक्षात येतं, अरे हा धातू चकाकी असते आणि अधातूला नसते. पण अपवाद काही अधातू आहेत ज्यांना ती चकाकी असते. ओके. ते तुम्हाला नजर फिरवता लक्षात येईल. एखादी छोटी वही करा, त्याच्यावर आपण शॉर्ट काढू शकतो. चला, पुढे जायचं. पुढचा फरक बघायचा. येस या नो. हो किंवा नाही. येस. बाकीचे झोपू नका बरं का. 2 तास सर मॅडम उत्तर देत आहेत. सगळ्यांनी ऍक्टिव्ह असलं की मलाही शिकवताना बरं वाटतं आणि तुम्हाला वाटतं आपण क्लास केली. ओके. थर्ड, घनता. डेन्सिटी. आता याची घनता बघायची. धातूची घनता कशी असते? 5 किलो. metals have a high density. ओके. म्हणजे उच्च. तुम्हाला लक्षात राहण्यासाठी हाय डेन्सिटी. हाय डेन्सिटी. ओके. ह्याच्यामध्ये काही पण अपवाद. अपवाद मध्ये आहे लिथियम. त्याच्यानंतर आलं तुमचं सोडियम. त्यानंतर पोटॅशियम. ज्यांची काय असते घनता? घनता कमी असते. याशिवाय बाकीच्या सर्व धातूंची घनता हाय, डेन्सिटी
ओके. आता या उलट अधातू बघू. अधातू. अधातूची डेन्सिटी कशी असते? कमी असते. लो डेन्सिटी. इथे अपवाद असणार की अपवाद. ओके. अपवाद. मुद्दामून हा बॉक्स करते. मॅक्झिमम क्वेश्चन याच्यावरच विचारतात. हिरा. हिऱ्याची घनता कशी असते? कशी असते? बरोबर कुठे घनता? हाय. चार. हाय. बरोबर आहे. आता हा एक फरक झाला. त्याच्यानंतर चौथा फरक घेऊया. काठिण्य. हार्डनेस. इथे घेऊ आपण धातू. धातू हे कठीण असतात का? असतात का? येस. कोमल. धातू हे कसे असतात? कठीण असतात. हार्ड असतात. हार्ड. वाटतंय ना इथे काहीतरी अपवाद असेल. चल, ह्याचंही अपवाद बघून घेऊया. अपवाद. ओके. हा इथला अपवाद बघून घेऊ. इथे कोण लिहिणार? वरचीच तिघ आपली. येस येस येस. लिथियम. नंतर सोडियम आणि पोटॅशियम. हे तिघे काय असतात मग? ठिसूळ. ओके. हे तिघे असतात ठिसूळ. आता इथे घेऊ आपण अधातू. अध- अधातू कसे असतात? ठिसूळ किंवा कमसूळ. ओके. नाही सर ह्याच्यामध्ये जास्त अपवाद मध्ये सोने चांदी नाही. हे तीनच ठिसूळ मध्ये येतात. त्यांची तार बनते ना. अधातू. अधातू हे कसे असतात? ठिसूळ असतात. ठिसूळ किंवा कमकुवत. कमकुवत. ओके. पण आला अपवाद. अपवाद मध्ये इथं आहे आपला हिरा. हिरा काय असतो? कठीण. हार्ड. हार्ड राहतो हा. ओके. हिरा कसा येतो? हार्ड. कठीण. कठीण. पुढची आता लगेच अजून पुढचा एक फरक बघू यांच्यामधला. विद्युत आणि उष्णता वाहक. धातू. सुरुवातीलाच मी सांगितलं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये उष्णता पण हे होते. धातू जे काय आहेत विद्युतचे सुवाहक आहेत. धातू हे विद्युतचे सुवाहक. सुवाहक. ओके. धातू हे सुवाहक आहे. ओके.
आता ह्याच्यामध्ये अपवाद आहे जे की विद्युतचे सुवाहक नाही. ठीक आहे. लीड जे की विद्युतचे काय आहे दुर्वाहक. ओके. आता अधातू. अधातू हे तर विद्युतचे काय आहेत हे अधातू दुर्वाहक आहे. ओके. त्याच्यामध्ये अपवाद कोणता असेल कोणता ग्राफाईट जे की सुवाहक आहे. ओके. सुवाहक आहे. तर अजून 2 पॉइंट घेऊया आणि उत्तरांचा सर्वात पूर्ण व्यवस्थित येते. 4 मिनिटांमध्ये 2 घेऊ नाहीतर तुम्हाला शॉर्ट ट्रिक पण देणार आहे लक्षात ठेवण्यासाठी. ओके. पुढे जायचं? येस या नो? येस. नाद सोनेरी काय बघायचं आहे आपल्याला नाद मयत सोनेरी. आता इंग्लिश काय होतं इथं साऊंड धातूमधून साऊंड येतात का नादमय आहात का धातू साऊंड येतो का धातूमध्ये लोखंड खाली वाजवलं तर आवाज येतो का त्यातून सगळ्यात फेमस उदाहरण म्हणजे हे काय आहे नादमयता आहे आणि सोनेरीते आहे त्याच्यामुळे आवाज उत्पन्न होतो साऊंड येतो. ओके. साऊंड येतो या उलटच अधातू अधातू अधातूमधून आवाज येतो का अनादमय म्हणतात त्याला अनादमयता मीन्स साऊंड येत नाही साऊंड येत नाही. ओके. तुमच्याकडे तिथं काहीच नाही फक्त साऊंड लक्षात ठेवायचं धातूला साऊंड येतात पदार्थाला साऊंड येत. नेक्स्ट घेऊ पुढचं तन्यता जे की मॅडमना मग सांगितलं होतं तन्यता आपल्याला माहित आहे बरोबर आहे. आता हे पुस्तक मी इथे हे करणार तुम्ही उत्तर द्या. तन्यता डक्टिलिटी धातू कसे असतात मग इथं अधातू. है ना? ओके. धातू तन्यता असते त्याच्यामध्ये तन्यता असते ह्याच्यामध्ये ते जरी हे केलं तरी ह्याची तार बनते त्याचं काय होतं तारा बनतात तारा बनतात आणि या उलट इथे अधातूमध्ये तन्यता नसते तन्यता नसते त्याची तारा बनत नाही. आवाज ब्रेक होत होता माझा थोडं लाईट गेल्यामुळं नेट कमी जास्त
होण्याची शक्यता आहे. आवाज येतोय का तुम्हाला? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. लाईट गेल्यामुळे वायफाय बंद झालेला दिसतोय. कमी येतो. बघा अजून जरा बोलण्याचा प्रयत्न करते. जरा लाईट गेल्यामुळं थोडासा इश्यू होतोय. मी काय करते, आपण इथं थांबून मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक देते. ओके, एक शॉर्ट ट्रिक देते धातू आणि अधातूची. लक्षात ठेवायची. ओके. धातू अधातू. क, प, ता, वि, उ. एवढंच लक्षात ठेवलं तर लक्षात राहतं. धातू चमकतात, पसरतात किंवा पसरट असतात. तारा बनते. विजेचे काय आहात? विद्युत सुवाहक आहेत. विद्युत सुवाहक आहेत आणि त्यांच्यामध्ये उष्णता पण आहे. ओके. त्याच्यानंतर अधातू. ना, ही, ना ना. लहानपणी आपल्याला इंद्रधनुष्य लक्षात ठेवायला सांगायचं. काय सांगायचं बरं? जाताना पाणी पिजा असं काहीतरी असायचं बघ. ओके. बरं. जे की निस्तेज असतात म्हणजे चमकदार नसतात. निस्तेज, ठिसूळ, नाहीत बनत तारा, ना वाहक, ना विद्युत वाहक आहे ना उष्णता. ओके. मला वाटलं थोडस लक्षात ठेवण्यासाठी म्हणून हे केलं. ज्याला आवडेल की दुसरे घ्या, नाही आवडेल त्यांना नका. ओके. आपले रेकॉर्ड आवाज चांगला येत आहे. ओके. आपले रेकॉर्डिंग स्टॉप करते इथं. ओके. सर आले तर बघते.